मित्रांनो आपण पोचलेलो आहोत नागपूरला आणि एक गुड न्यूज आहे की आपल्याला टायगर स्पॉट झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉगसुद्धा एक ट्रॅव्हल ब्लॉग आहे. आणि जिथे आम्ही चाललो आहे ना, ती जागा खूप इंटरेस्टिंग आहे. खरं तर मला त्या जागेवर बऱ्याच महिन्यांपासून बऱ्याच वर्षांपासून खरं तर जायचं होतं. 1-2 वर्ष आमचं प्लॅनिंग चाललेलं, पण ते काही कारणांमुळे काही ना काहीतरी कॅन्सल होतच होतं. सो आता आम्ही फायनली निघालो आहे तिथे जायला आणि आम्ही चाललो आहे ताडोबाला. सो आता आम्ही बसलो आहे गाडीमध्ये. CSMTवरून गाडी होती आणि दादरला स्टॉप नव्हता मेन म्हणजे. सो आम्ही सिद्धिविनायकवरून CSMTला मेट्रोनी आलो, अंडरग्राऊंड मेट्रोनी. आणि मग म्हणजे कसं आम्ही ट्रेनमध्ये पोचलो. खरं तर आमची 8:35ची गाडी होती आणि आम्ही 8:23ला गाडीमध्ये पोचलो आहे जस्ट. सो एकदम कट टू कटच पोचले म्हणून मला व्लॉगसुद्धा करायला नाही मिळालं. आता कुठलं स्टेशन गेलं आहे, दादर गेलं आहे. सो आत्ता मी व्लॉग स्टार्ट करतो आणि व्लॉग स्टार्ट केलं आहे. आणि आपल्यासमोर सगळं आपलं जेवणसुद्धा आलेलं आहे. हे बघा, जेवणाशिवाय आपलं चालूच नाही होत काय. हे काय काय आहे, रसिका मावशी काय काय आणलं आहे? मटण आणलं आहे, मटण, पेरूचं सरबत आणलं आहे हां, आणि बनाना केक. आईला म्हणजे स्वीट तिखट सगळं आहे. सो आता आपण जेवून घेऊया जरा. आणि हे आपलं मेन आहे, हे आमचं जेवण आहे मुलांचं. चायनीज जेवण आणलं आहे, फिश फ्राय, चिकन ट्रिपल राईस आणि चिकन लॉलीपॉप मसाला फ्राय. सो चला आता आपण जेवून घेऊया. चिकन ट्रिपल राईस, लॉलीपॉप ग्रेव्ही आणि सगळे एन्जॉय करतात मस्त. अजून रसिका मावशीचं बाकी आहे मटण बिटन खायचं. तोपर्यंत चायनीज स्टार्टर चालू केलं सगळ्यांनी. आपला चायनीजचा राऊंड संपला आहे गाईस. आणि आता नेक्स्ट राऊंडमध्ये आहे आपल्याकडे मटण, जवळ्याची भजी, चपाती, सलाड आणि फिश फ्राय पण होतं आहे बघा. फिश फ्राय आणि ठेचा वगैरे पण आहे तिकडे. आई फिश फ्राय दाखवते डब्यातलं, ओपन कर. हां ते बघा, इकडे फिश फ्राय पण आहे. आई सगळं घेऊन आली अख्खं घर. सॅलड बघा केवढं आहे आमच्याकडे तिकडे. डेझर्ट पण आणलं, डेझर्ट पण आहे. हां, केक आहे, बनाना केक. हा बघा, आणि पेरूचं बनाना केक. आणि हे बघा पेरूचा ज्यूस पण आणला आणि मुखवास पण आणला. म्हणजे तयारी बघा काय आहे आपली. नाही, आपलं इंडियन रेल्वेज खूप पुढे गेलेलं आहे. आईस्क्रीमचे असे डबे येत आहेत मोठे मोठे. आणि ते पण सद्गुरूची कुल्फी आहे. वहिनी घेते आता कुठली खाते वहिनी? चॉकलेट, चॉको चिप कुल्फी. मस्त. आणि आता आम्ही इथे पत्ते खेळतो पाहिजे. चला बघूया मला 3 पत्तीमध्ये काय आले. 80. आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि ही गाडी खरं तर कुठेही थांबत नाही. म्हणजे CSMTवरून जी निघते ती डायरेक्ट भुसावळला थांबते रात्री 2:45 वाजता. पण हे स्टेशनच असं आहे. इथे आम्ही आता थांबलो आहे बघा, कसारा घाटला. तर कसारा घाटला प्रॉब्लेम काय होता मला वाटते, घाट असल्यामुळे इथे गाडी थोड्या वेळ थांबतेच नेहमी. चला, मला वाटते सिग्नल सुटलेलं आहे, आपण ट्रेनमध्ये चढून घेऊया आता. आता आपण आलेलो आहोत आपल्या वरच्या बर्थवरती. एकदम वरती झोपलो आपण. असं कसारा घाट स्टेशन आत्ता जस्ट गेलं आणि मी वरती आलो तर तेव्हा मला बाबा भेटले. तर मी बाबांना विचारलं की नक्की कशासाठी थांबलेली गाडी. तेव्हा मला बाबा बोलले म्हणजे की कसारा घाट असल्यामुळे ना जी आपली गाडी असते ती नॉर्मली सिंगल इंजिनवरती चालते. पण जेव्हा घाट सेक्शन असतो कसारा घाटसारखा तर तेव्हा अजून एक इंजिन लावलं जाते गाडीला. म्हणजे ती गाडी त्या घाटातून लवकर जायला किंवा चढायला ते घाट एस्पेशली. सो त्याच्यासाठी ती गाडी थांबते इथे कसारा घाटला. सो आता आपण झोपूया. तसं 11च वाजलेत आत्ताशी, पण खूप थकायला झालं आहे कारण का सकाळपासून धावपळ चाललेली सगळी तयारी वगैरे. आणि सकाळी आपली गाडी 8:30ला नागपूरला पोहोचणार आहे. त्यामुळे चला, बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले आहेत सकाळचे 6:15 आणि मला थोडीशी लवकरच जाग आली खरं तर. म्हणजे रात्री मला चांगली झोप लागली. 11 वाजता जे आपण झोपलो 11, 11:30ला, ते मी कंटिन्यू झोपलो एकदम सकाळी 6 वाजेपर्यंत. पण ट्रेनची झोप जी असते ती खूप मस्त असते, मला तरी खूप आवडते. आणि आता आपण पोचलो आहे चांदूर इथे कुठेतरी. काका मस्त जॉगिंग करतात बघा कसे जागेवर.
आणि हा सनराईज बघा तुम्ही किती मस्त वाटतं. चला आता आपण जाऊया आतमध्ये. अजून 2 तास तरी आहेत मला असं वाटतं. ॲक्च्युली हे चालत नाही आहे, काय म्हणजे नेट चालत नाही आहे इथे. नाही तर मी बघून सांगितलं असतं ही गाडी ऑनलाईन आहे की नाही. मित्रांनो आपण पोचलेलो आहोत नागपूरला आणि आम्हाला ते सांगायला खूप आनंद होतो आहे की इंडियन रेल्वेजनी आज अजून एकदा छान काम केलेलं आहे. आपण 8:25च्या जागी 8:23लाच पोचलो आहे नागपूरला आणि आता सगळे एकत्र आम्ही आलो आहे. आपली बस पण आली आहे बाय द वे, तिकडे थोडीशी पुढे आहे बस. सो आपण आता जाऊया बसच्या इथे. बाय द वे मी सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग केलं आणि त्याच्यानंतर वर जाऊन वर गेलो ते परत झोपलो. ते डायरेक्ट आत्ता उठलो नागपूर आल्यावर. पण ठीक आहे, चांगली झोप झाली, बरं वाटलं जरा. ब्लॉगिंग करण्याचे फायदे, माझ्या हातात सामान नाही आहे काय, बाकी सगळे सामान घेऊन आहेत. घेऊया सगळं सामान घेऊया दुसऱ्यांच्या हातातून जरा. सो ही आहे आपली बस फॉर द नेक्स्ट 3 days. बसचा नंबर पण मला आवडला आहे बाय द वे, 6464. 13 सीटर गाडी आहे आणि आम्ही 12 लोक आहेत आणि मागे डिक्की नाही आहे. सो सगळं सामान आपल्याला वर टाकावं लागतं. ते काका आहेत आपले, अमोल काका, जे आपले ड्रायव्हर असणार आहेत पुढच्या 3 दिवसांसाठी. चला आपण बाय द वे तुम्हाला इंटिरियर दाखवतो गाडीचं कसं आहे ते. बघूया ओपन आहे का आधी गाडी. ओपन तर आहे. हो सो ही आहे आपली बस. किती आहे, 2 3 5 असे 13 लोकांचं आहे. मागे सोफा आहे आणि वर सामान ठेवायला आहे जागा, थोडं छोटं मोठं. इथे मी बसणार, ही माझी सीट आहे. सो आमची आता बस निघालेली आहे आणि आता आमचा प्लॅन असा आहे की इथून आपल्याला जायचं आहे रामजी श्यामजी नावाची एक जागा आहे, तिकडे तर्री पोहे छान मिळतात. तर ते तर्री पोहे खायला आपण चाललो आहे. आणि मग तिथून काहीतरी 150 किलोमीटर आहे ताडोबा, मला वाटते 150च आहे ना ताडोबा. किती तास, 3-3.5 तास आपल्याला तिथून जायचं आहे पुढे. सो आता आपण नाश्ता करूया मस्त आरामात. आता वाजले आहेत 8:40. सो नाश्ता करेपर्यंत मला वाटते 9:30-10 वाजतील आणि तिथून 3 तास, 1 वाजेपर्यंत मला वाटते आपण पोचलो पाहिजे आयडियली. कारण का आपल्याला नंतर जेवून आपली एक सफारीसुद्धा आहे आज. सो बेसिकली प्लॅन असा आहे की आज एक सफारी असणार आहे आणि उद्या 2 सफारी असणार आहे. आपण पोचलेलो आहोत रामजी श्यामजी पोहावाल्याकडे. हे दोघं भाऊ आहेत मला वाटतं, रामजी आणि श्यामजी. चला बघूया कसं आहे आता. सो वहिनी आता इथे ऑर्डर देते. तोपर्यंत दादानी मला एक सिस्टम सांगितली आहे की इकडे हे बघा, आता आईने घेतलं बघा, इथे कांदा घ्यायचा आणि स्वतःच कापायला घ्यायचा कांदा. म्हणजे तुम्हाला जर कांदा लागतो पोह्यांवर तर तुम्ही हा कांदा स्वतःहून कापून घ्यायचा. आई कसं वाटते, घरी आल्यासारखं. सकाळी नाश्त्याची तयारी. पोहे करते आई. सो आपण नागपूरमध्ये आता पहिल्यांदा हे तर्री पोहे ट्राय करतो. आता त्यांनी काय केले, पोहे आहेत, रस्सा आणि त्याच्यावरती काहीतरी चिवडा टाकला आहे. सो आपण टेस्ट करून बघूया पटकन आता. चला. टोमॅटो पण टाकलं आहे एक अख्खा. चांगलं आहे, म्हणजे नॉर्मलच लागतं, असं काही वेगळं लागत नाही आहे. कांदा टाकून बघूया. मी घरी पण रस्सा टाकून खाल्लं आहे पोहे, पण चांगले आहेत, म्हणजे असं काय वाईट नाही आहे, टेस्ट तर चांगली आहे. कांदा कसे वाटले पोहे, चांगले आहेत, मस्त मऊ आहे. आई कसे वाटले पोहे, पोहे चांगले आहेत. तरी पोहे खाऊन मग ना खाल्ले. वहिनी तू पहिल्यांदा खाते ना, कसं आहे, मस्त ना. स्पायसी छान.
चला आता आपण पोहे खाऊन घेऊया मस्त. मला तर आवडले म्हणजे स्पायसी आहेत. ती लोक पाहिजे विचारतात की तुम्हाला जास्ती स्पायसी हवं आहे की कमी स्पायसी हवं आहे, तर आम्ही मीडियम स्पायसी सांगितलं आहे. पण ठीक आहे, आता जास्ती स्पायसीमध्ये अजून काय देत असतील काय माहिती. दादा आणि मला थोडीशी मस्ती आलेली, तर आम्ही इकडचे एकदम एक्स्ट्रा स्पायसीवाले पोहे घेतलेत. आता बघूया की याच्यामध्ये आणि पहिल्यामध्ये किती फरक येते. आपण पटकन खाऊन बघूया, एकदम तर्रीवाले खाऊया. रस्सा इकडे रस्सा वेगळा आहे, तर्री वेगळी. अच्छा असं आहे का? रस्सा म्हणजे जाड रस्सा टाकतात. हो हे बघा, आता हे खाऊन बघूया आपण. एवढे तिखट ओके. नाकात जातं पूर्ण. आधीपेक्षा तिखट लागतं. एवढं नाही आहे तिखट, याच्यापेक्षा जास्त तिखट खाल्लं आहे मी. पण ठीक आहे, एक्स्ट्रा स्पायसी नको. एक्स्ट्रा स्पायसी आहेत, मजा आहे, मजा तर आहे. आता सगळ्यांना खायचं तर मगाशी कोणी खायला तयार नव्हतं पोहे, आता एक्स्ट्रा स्पायसीवाले आले तर सगळ्यांना टेस्ट करायचं. सो आता आपण एक छोटासा फ्यूल आणि वॉशरूम ब्रेक घेतला आहे. आता इथून मला वाटते काहीतरी 140 किलोमीटर्स आहे. सो 3 तास लागतील ते बोललेले आपल्याला मगाशीच. सो आता नॉनस्टॉप आपल्याला तिकडे पोचायचं आहे. कारण का मी ॲक्च्युली अजूनपर्यंत सफारीचं टायमिंग विचारलं नाही आहे, पण मला जेवढं माहिती आहे की 4ची सफारी असते, 4 ते 7. सो आपल्याला अराऊंड 3 वाजता तरी निघावं लागेल. सो 1 वाजता पोचून लंच करून मग आपल्याला निघायचं आहे. सो आपण 1च्या आधी आपण पोचलो पाहिजे असं आपलं टार्गेट आहे. बघूया आता आपण किती वाजता पोचतो. त्या इथून 3 तास तरी दाखवते सध्या. चला आता आपण नॉनस्टॉप ताडोबा जाऊया, मग तिकडे पोचल्यावर तुम्हाला दाखवतो आपलं रिसॉर्ट कसं आहे ते. तर आता ना आपण ऑफिशियली जो फॉरेस्ट एरिया आहे ना तिथे आपण एंटर केलं आहे. आता इथे मागे एक चेकनाका होता जिथे आमच्या सगळ्यांची नाही, माझं नाव घेतलं, गाडीचं नाव आणि आतमध्ये किती माणसं आहेत, म्हणजे आम्ही किती लोक आहोत आतमध्ये, आणि जे सफारीचं तुमचं बुकिंग आहे ते तुम्हाला दाखवावं लागतं. सो आता आपण ऑफिशियली फॉरेस्ट एरियामध्ये आहोत. तुम्हाला कधी इथे वाघ दिसू शकतो, दिसत तर नाही असं सहसा, पण बघा हे बाजूला. फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. हे आमचं रिसॉर्ट आहे इथे, सँच्युरी ताडोबा रिसॉर्ट. सो आता ही लोक बॅग्स उतरवून घेत आहेत. सो आता आम्हाला आमच्या रूम्स मिळालेले आहेत. माझ्या रूमचं नाव आहे कदबमध्ये आपण जाऊया आणि बघूया रूम कशी आहे. ओके, रूम तर खूप स्पेशियस आहे. इथे एक माणूस, इथे 2, आणि इथे बसायला पण जागा आहे. आणि आतमध्ये अच्छा ओके, हे वॉशरूम आहे इथे, हे इथे आहे हात धुवायला वगैरे. आणि हे वॉशरूम पण खूप मोठं आहे. नाईस, एव्हरीथिंग इज क्लीन. रूम्स खूप मोठ्या आहेत या, म्हणजे बघा इथे अजून 1 माणूस 2 माणसं झोपतील मला वाटते खाली. छान आहे. सो आता आपल्याला अपडेट असा मिळाला आहे की 1-2:30 वाजता आपल्याला निघायचं इथून सफारीसाठी. आता सीन असा आहे की आम्ही 12 लोक आहोत आणि आम्ही 6 लोकांनी आधी थोडंसं बुकिंग केलं आणि नंतरच्या 6 लोकांनी नंतर केलेलं. त्यामुळे त्यांना वेगवेगळे गेट्स मिळालेले आम्हाला आणि त्यांना. म्हणजे सो आत्ता आमचा आय गेस अगरझरी गेट आहे आमच्या 6 लोकांचा, आणि बाकीच्या 6 लोकांचा जुनोना गेट आहे. सो 2:30 वाजता आम्ही आता लंच वगैरे करून निघू, आणि 3ची सफारी असते. सो ते बोलले की 2:30ला निघा म्हणून. सो आपण पोचू इथून 10-15 मिनटावरच आहे दोन्ही गेट्स. सो चला फ्रेशन अप होऊया आणि लंच करायला जाऊया आपण. तुम्हाला दाखवतो लंचमध्ये इथे काय आहे ते. लंचमध्ये पाहिजे दुपारी व्हेज आहे आणि रात्री नॉनव्हेज आहे. सो दुपारी आता आपल्या जेवणामध्ये काय आहे ते दाखवतो. चला. तर मित्रांनो आपली आता तयारी झालेली आहे. हा आहे आपला आजचा आउटफिट पहिला सफारीचा. सो आता आंघोळ वगैरे झाली आहे. बाकीच्यांनी जेवण घेतलं आहे. ॲक्च्युली आमच्या फक्त फॅमिलीचं 5 जणांचं जेवण राहिलं आहे.
सो आता मी चाललो आहे जेवायला. पाहिजे ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे, एकदम शांत आहे. तुम्हाला दाखवायची आहे प्रॉपर्टी, पण मला वाटते की आपण सफारी करून आल्यावरती मी तुम्हाला दाखवीन. इथे पूल आहे पाहिजे समोर. हां, सो आता आपण जेवण घेऊया. जेवण दाखवतो मला काय आणि कसं आहे ते मेन म्हणजे, कारण का नितांजुरी व्लॉग्सवरती जेवण तर दाखवलंच पाहिजे. सो चला बघूया आपण आता जेवण कुठे आहे पाहिजे. रेस्टॉरंट. यस, रेस्टॉरंटचे टायमिंग्स दिलेत. मी तुम्हाला आधी जेवण दाखवून घेतो. आपल्याला पापड आहे, इथे आहे चपाती आणि ही काय शेवभाजी आहे ना आई. ही शेवभाजी आहे मस्त. इथे बटाट्याची भाजी आहे, हे डाळ आहे, इथे राईस आहे आणि स्वीटमध्ये काय. अच्छा हे रायता आहे का. हा रायता आहे, पायनॅपल रायता आणि स्वीटमध्ये गव्हाची खीर. ओके छान. चला आपण आता जेवण घेतलं आहे. मी घेतलं आहे चपाती, बटाट्याची भाजी, पायनॅपल रायता, शेवभाजी, लोणचं. आता आपण थोडंसं पटकन टेस्ट करून घेऊया कसं आहे ते जेवण. बघूया, शेवभाजी खाऊन बघूया पहिलं. एक नंबर आहे. आणि चपात्या एवढ्या पातळ आहेत ना मस्त. नको आहे. बटाट्याची भाजी खाऊन बघूया. एक नंबर. बाय द वे या रायत्याबद्दल मी खूप ऐकलं आहे आत्ताच की चांगलं आहे. आपण बघूया, याच्या पीसेस पण आहेत पायनॅपलचे. खाऊन बघूया. एक नंबर आहे, मस्त थंड आहे रायता आणि सॉलिड लागतो एकदम. चला आता आपण जेवून घेऊया. आपल्याला लेट होतं आहे. वाजलेत आता किती वाजले. 1:41 झालेत. आपल्याकडे फक्त पाऊण तास आहे जेवून निघायला. ठीक आहे, चला बाय बाय. जस्ट जेवून आलो आहे मी आणि तुम्हाला सांगतो जेवण एक नंबर होतं. म्हणजे तुम्हाला तरी मी डाळ भात दाखवली नाही. डाळ भात तर असं होतं ना, मी 2 वेळा खाल्लं खरं सांगायचं तर. पण खूप मस्त होतं जेवण. म्हणजे व्हेज खरं सांगायचं तर मला ना व्हेज आवडत नाही एवढं जेवण, पण खूप छान होतं. आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडलं इनफॅक्ट. आणि हा बघा, हा पूल आहे इकडे छान असा. डेप्थ इथे 4.5 फूटची डेप्थ आहे. बरेच पानं पडली आहेत, जरा त्यांना साफ करावं लागेल. आणि ओव्हरऑल वेदर पण आज छान आहे. गरम तर होतं आहे थोडंसं, पण ठीक आहे. माहिती ही प्रॉपर्टी आहे पूर्ण. गार्डन एरिया इथे, हॅमक वगैरे इकडे लहान मुलांना खेळायला आहे. हा आपला डायनिंग एरिया होता. आणि बेस्ट पार्ट म्हणजे डायनिंग एरियामध्ये AC आहे, सो दॅट तुम्हाला गरम नाही होणार गरमीमध्ये. आणि हे आपले रूम्स आहेत. इकडे 2 रूम्स आहेत आणि इकडे 2 रूम्स आहेत. सो चला आता आपण फायनल तयारी करून घेऊया. जरा शूज बीज घालूया आणि निघूया आपण 10 मिनटात. चला सगळे रेडी झालेले आहेत सफारीसाठी आणि आता आम्ही निघतो आहे अरे हाय करा. चला, सो आता आम्ही निघतो आहे सफारीसाठी. आणि हा आहे आता माझा फुल आउटफिट जो सफारीसाठी असणार आहे. फायदा याच्यामध्ये आहे कॅमेरा आणि ही टोपी मिस्टर DIY मधनं घेतली आपण. तर चला आता आपण चाललो आहे बसच्या इथे. आणि आधी चल तिकडे पोचूया, आधी आल्यावर काढून येतो. चला तर मित्रांनो आता आपण आपल्या गेटजवळ पोचलो. आपण आधी बाकीच्या 6 लोकांना ड्रॉप केलं जुनोना गेटला आणि आता आपण आपल्या गेटला आता. हा अगरझरी गेट आहे जो आता आपला आहे. आणि बाय समोरच देवाडा आडेगाव गेट आहे. सो इथे 3 गेट आहेत, देवाडा आडेगाव आणि अगरझरी. सो चला आता आपण हे करून घेऊया इकडे. ते काहीतरी दाखवावं लागतं मला वाटतं. बुकिंग पास बीस ते कुठे दाखवायचं आता. इथे आहे मला वाटतं. ठीक आहे बघूया, दाखवतो. सो आता आमचे त्यांनी ID वगैरे चेक केले आणि हे पॅम्पलेट दिलेत आणि हा गाडी नंबर दिला आहे 8127. सो ही आमची समोरच गाडी आहे. चला ही बाई समोर आहे 8127. चला सो आता आपण फोन ठेवून देतो आतमध्ये, कारण का फोन अलाउड नाही आहेत. फक्त कॅमेरावरती जे फोटोज येतील तेवढेच. तर मग नंतर तुम्हाला सफारी झाली की सांगतो अपडेट, वाघ दिसला की नाही ते, आणि फोटोज पण दाखवतो. ठीक आहे, चला बाय बाय. तर मित्रांनो आपण जस्ट सफारी आपली कंप्लीट करून आलो आहे आणि आता वाजलेत 6:36.
3 वाजता आपण आतमध्ये गेलेलो आणि एक गुड न्यूज आहे की आपल्याला टायगर स्पॉट झालेला आहे. खूप मस्त बघायला मिळाला. कोण होतं का आई? सांग, आई सांगणार कोण होतं, जोरात सांग. हां, मधूची मुलगी मधू. आणि मधूचा नवरा कोण? खंडू. खंडू कुठला आहे? शंभू. शंभू. मधू आणि शंभूची मुलगी आम्हाला दिसली, 2 वर्षाची होती. पण खूप मस्त, नाही खूप मस्त सायटिंग झाली. म्हणजे तुम्हाला मी सांगतो सगळं. आपण रिसॉर्टवरती जाऊया आधी आणि मग तुम्हाला बसून आरामात स्टोरी सांगतो आणि फोटोजसुद्धा दाखवतो. ठीक आहे, चला. बाय द वे सनसेट खूप मस्त होतं इकडे. अच्छा, तुम्हाला बाय द वे तुम्ही इथे जर आलात तर तुम्हाला इथे कॅमेरा आणि बायनाक्युलर्स दोन्हीसुद्धा रेंटवरती मिळतील. इथे पण दुकान आहे, सुविनियर शॉपसुद्धा आहे. सो तुम्ही घेऊ शकतात कॅमेरा. जर तुमच्याकडे कॅमेरा नसेल तर इथे रेंटवर घेऊ शकतात. काहीतरी 800 रुपयापासून सुरुवात होते कॅमेऱ्याच्या रेंटची. इथे यायचं आपल्याला परवा नाही सर, उद्या दुपारी मला वाटतं इकडे यायचं. काय बाबा, कसं वाटलं? एकदम मस्त. सायटिंग कशी होती? साईट सीइंग वाघिणीने दर्शन दिल्यामुळे ते जास्ती बरं वाटतं. रसिका मावशी, कसं वाटलं? एकदम मस्त. मजा आली ना? स्पेशली त्या बेबीला बघून 2 वर्षाची वाघीण. हां, आणि बाकीचे प्राणी? छान, पण मला वाघिणीला बघून मस्त. नाईस. चला वहिनी, कसं वाटलं? खूप छान, खूप एक छान एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम आम्ही ताडोब्याला आलो आणि खूप सारे हरिण दिसले आम्हाला, गायी दिसल्या, रानटी गायी आणि मोर. आणि आम्ही अर्धा तास थांबलो होतो आणि तिथे आम्हाला 2 वर्षाची एक लहान वाघीण दिसली. आणि उद्या आपल्याला अजून 2 सफारी करायचे सकाळी. चला आता आपण बसमध्ये बसून घेऊया. आपली बस इथेच आहे, बाकीच्यांना आपल्याला पिकअप करायचं आहे अजून. थांबा. तिथे एक वाघ बसलाय समोर कुठेतरी. आम्ही जुनोना गेटला आलो त्यांना पिकअप करायला, पण आता तो दिसेल की नाही माहिती नाही. अभी पता नहीं क्या है. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे. आणि इथे अलाव नाही करायचं त्याच्या पुढे, नाही अलाव करायचं त्याच्या पुढे. इकडेच होता कुठेतरी, पण आता आपल्याला नाही दिसत आहे तो. टाइगर है, अगर दौड़ा तो हम भी नहीं आपको रोक सके. अच्छा, ते म्हणतात की इथेच कुठेतरी जो बसलाय, पण तो अग्रेसिव्ह मोडमध्ये आहे, तर म्हणून. बैठने के लिए आ रहा है, लेकिन आपकी ट्रैफिक वजह से वो इधर आने की ये है ना. चला चला, ठीक आहे, चला. सो ते इथे त्याला पाण्यामध्ये यायचं आहे, पण अनफॉर्च्युनेटली हे बघा इथे गर्दी बघा केवढी केली आहे लोकांनी. आम्ही आलो आमच्या रिसॉर्टला परत आणि आमचं स्वागत केलं आहे या सुंदर अशा ओल्या भेळनी. थोडीशी गोड आहे पण चांगलं आहे. थकले सगळे. आणि हे आपलं चहा पण आहे पाहिजे. सो आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आमची स्टोरी, की आम्ही म्हणजे आमची सफारी कशी झाली ते. सो आम्ही आमची सफारी स्टार्ट केली. कुठला गेट होता आपला? अगरझरी गेटपासून आम्ही आमची सफारी स्टार्ट केली. आणि मग तिथून म्हणजे आम्ही मला वाटते 1 ते 1.5 तास आम्ही असेच फिरवतो. 3 वाजता आम्ही सफारी स्टार्ट केली तर 4-4:30पर्यंत आम्ही असेच फिरवतो. म्हणजे जंगलामध्ये जे लोक आम्हाला फिरवते, आम्हाला मोर दिसले किंवा रानगवे दिसले, कोंबड्या दिसल्या, पण वाघ काय दिसत नव्हता. तर त्याच्यानंतर तिकडे ना एक काय म्हणतात असं लेक टाईप होतं. सो तिकडे नेऊन त्यांनी गाडी आमची थांबवली आणि ते आम्हाला बोलले की इथे कंटिन्युअसली म्हणजे गेले 1 महिना वगैरे कंटिन्युअसली ते एक शंभू आणि मधू यांची मुलगी इथे कंटिन्युअसली दिसते, तर आपण इथे थांबूया. तर ठीक आहे म्हटलं. तिकडे ऑलरेडी 4-5 गाड्या उभ्या होत्या. आमची 6वी गाडी तिकडे जाऊन उभी राहिली आणि मला वाटतं एक अर्धा पाऊण तास आम्ही असेच बघत होतो. म्हटलं आता काही येणार नाही. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की कसं येईल, नेहमी कसं येईल ना, असं आम्हाला वाटत होतं. पण अर्धा पाऊण तासानंतर आम्हाला फायनली ती अशी दिसली समोरून येताना आणि तो एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आणि मग ते तिथून आली, मग तिने असं झाडावरती मार्किंग वगैरे केलं आणि आमच्या समोरून ती क्रॉस करून दुसऱ्या साईडला गेली. सो हा आमचा एक्सपिरियन्स होता आणि माझा फर्स्ट टाईम सफारीचा एक्सपिरियन्स होता, पण खूप मस्त झालं. म्हणजे
पहिल्याच सफारीमध्ये वाघाला बघायला मिळालं ते मी स्वतःला लक्की समजतो खरं तर. बघूया आता आपल्याला अजून उद्या पण 2 सफारी आहेत. सकाळी एक आहे, एक सकाळी 5:30 वाजता आणि मग नंतर संध्याकाळी परत आजच सेम टाईमला. मित्रांनो तुम्हाला मी स्टोरी वगैरे सांगितली आमची सफारीची आणि मी डायरेक्ट झोपून गेलो. आता उठलो आहे आणि आता जेवायला आलो. तुम्हाला जेवण दाखवतो डिनर काय आहे ते. डिनरमध्ये आहे आपलं सलाड, त्याच्यानंतर चपाती आहे सकाळची, चपातीचं थम्सअप, पनीरची भाजी आहे, ही कुठली आहे कॉलीफ्लॉवर मिक्स व्हेज भाजी आहे, मिक्स व्हेज. आणि सकाळची आपली ओजी डाळ आहे. सकाळचा आपला सकाळचा भात नाही आहे यार, सकाळचा भात मस्त असा इंद्रायणी होता, थोडासा बासमती टाईप आहे. आणि हे चिकन आहे. सो आता आपण जेवण घेऊया आणि टेस्टच दाखवतो थोडीशी तुम्हाला आणि पटकन जेवण घेतो आणि लवकर झोपतो कारण की सकाळी आपल्याला जायचं आहे 4 वाजता तरी उठावं लागणार आहे. 5 वाजता आपल्याला सफारीसाठी निघायचं आहे. तर चला जेवण घेऊया आता. मी शूट करत होतो तेव्हा हे नव्हतं. डेझर्टमध्ये आपल्याकडे आहे आज शाही तुकडा आणि एकदम टेम्पटिंग वाटतं. बाय द वे आपण आपला ताट भरून घेतलेलं आहे. बाई आपण घेतला आहे शाही तुकडा. आता हे शाही तुकडा म्हणजे असतो ब्रेड तुमचा तळलेला ब्रेड असतो, त्याच्यावरती रबडी असते. टेस्ट म्हणजे बघायला तर खूप मस्त वाटतं. आता टेस्ट बघूया कशी याची. भाई एक नंबर लागतं. चला मित्रांनो आपण हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. हा होता आपला डे 1 इन ताडोबा. बघूया आता अजून उद्या 2 सफारी आहेत. सो त्या 2 सफारीमध्ये आपल्याला किती वाघ बघायला मिळतात ते मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेन. सो तोपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का अजून असेच इंटरेस्टिंग व्लॉग्स येत राहणार आहेत. चला बाय बाय, गुड नाईट.